कराडमधील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचं अनेक दिवस कराडमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र त्याकडे प्रशासन तेवढ्या गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं दिसतंय। या उपजिल्हा रुग्णालयामध्ये साधारणपणे 1 वर्षापूर्वी स्वच्छतागृह बांधून तयार आहे, मात्र ते अद्यापही वापराविना पडू नये। त्याला साधे दरवाजे सुद्धा बसवले नाहीत, तर दोन्ही बाजूनं पत्रे लावण्यात आलेली आहेत। शौचालय का बंद ठेवण्यात आलं याचं उत्तर कोणाकडेच नाहीये। या धक्कादायक वास्तवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभयकुमार देशमुख यांनी। पाहूयात। कराडमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या नागरिकांना त्रासदायक ठरू शकतात। मी आता तुम्हाला हे जे शौचालय दाखवतोय हे साधारण 1 वर्षापूर्वी तयार झालेलं आहे। 1 वर्षापासून हे बांधून तयार आहे। मात्र याची अवस्था पाहायची झाली तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, हे तर वापराविना शौचालय बंद आहे। मात्र त्या ठिकाणी शौचालयाला या दरवाजे न लावता या ठिकाणी पत्रा ठोकण्यात आलेला आहे आणि हे का याचं उत्तर कोणाकडेच नाहीये। प्रशासन देखील याकडे का दुर्लक्ष करतंय? हे एवढं मोठं शौचालय या ठिकाणी बांधलं, मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। दोन्ही बाजूला या ठिकाणी पत्रा लावण्यात आलेला आहे। या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर या पडक्या इमारती आहेत। एकूण 18 एकरचा हा परिसर आहे। या ठिकाणी अजून डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, मात्र तशा पद्धतीचं काम काही होताना दिसत नाही। अशा पद्धतीनं काही वस्तू ज्या बांधून तयार आहेत वास्तू त्या वापराविना पडून आहेत। याचं कारण काय, याचं उत्तर कोण देणार आणि या सर्व गलथान कारभारावरती अंकुश कुणाचा राहणार, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल। अभयकुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।